विदर्भ मराठवाडा सीमेवर प्रस्तावित निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या समर्थनासाठी शेतकऱ्यांनी यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। या प्रकल्पाला एकीकडे तीव्र विरोध होत असल्याने 27 वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे। परिणामी शेती खरेदी विक्री व्यवहार बंद आहे। या प्रकल्पामुळे यवतमाळ, नांदेड व चंद्रपूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त, मागासवर्गीय व नक्षलग्रस्त भागास सिंचनाचा लाभ मिळणार असून या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटून औद्योगिकरण, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, दळणवळण, कृषी उत्पन्नात वाढ होऊन या भागाचा विकास होणार आहे। त्यामुळे प्रकल्पाचे बांधकाम व प्रकल्पासंबंधी पुनर्वसनाची कामे तातडीने सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। प्रकल्प आहे निम्न पैनगंगा प्रकल्प, हा काही वर्षापासून चालू आहे, बंद आहे, चालू आहे, बंद आहे। याच्यामुळे जे आमची कामे आहे ती आमची कामे खूप खडखडत आहे आणि आम्ही कुठे सोयरी करायला गेलो तर आम्हाला हा एक शब्द वापरला जातो की तुम्ही धरणामध्ये आहे, तुम्ही बर्बाद होसाल किंवा मग तुम्हाला आम्ही मुली देऊ शकत नाही। त्याच्यामुळे आम्हाला अशी काही अडचण निर्माण होऊ राहिले की खूपच अडचण भू घातलेला निम्न पैनगंगा प्रकल्प जो आहे ते 20 ते 25 वर्षापासून रखडलेला आहे आणि याच्या आधी गव्हर्नमेंटने रेडी रक्कमचे दर खूप कमी होती, ते रेडी रक्कमचे दर वाढवून देऊन नवीन नियमानुसार रेडी रक्कमचे दर वाढवण्यात यावे आणि कास्तकाराला जो योग्य मोबदला असते तो योग्य मोबदला देण्यात यावा।